कठिन से कठिन समय हो, जब अपने कर्तव्य को समझते हुए पूरे विश्वास के साथ काम किया जाए तो परिणाम भी मिलते ही हैं। जनमानसाच्या हृदयापर्यंत पोहोचत असलेल्या या आवाजाची जादू देशाच्या सीमांसह आंतरराष्ट्रीय मंचांवर पसरली आहे. थेट हृदयाला भिडेल असा संवाद करणं सर्वांनाच साध्य होतं असं नाही. पण जेव्हा पंतप्रधान बोलतात त्यांचा लोकांसोबत संवाद, सर्वसामान्य लोक आणि देशाप्रती त्यांची अतूट निष्ठा यांनी ओतप्रोत असतो. यामध्ये कोणताही भेदभाव नसतो आणि कोणालाही कोणताही आग्रह नसतो. स्वतः उत्स्फूर्तपणे लोकांसमोर येणं, यामुळेच कदाचित लोक त्यांच्याशी जोडले जातात. लोकशाहीच्या ताकदीचंच प्रतीक आहे पंतप्रधान मोदी यांचा जीवन प्रवास. लोकशाहीचीच कमाल आहे की गुजरातमधील एका सामान्य कुटुंबातला मुलगा आज देशाच्या शिखरावर आहे. पंतप्रधान मोदी यांचं संपूर्ण जीवन उदाहरण आहे राष्ट्रनिष्ठेचं, कठोर परिश्रमाचं, विपरीत परिस्थितीमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवण्याचं. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्यामुळेच 8 वर्षांपूर्वी रचला गेला होता नवा इतिहास. जेव्हा त्यावेळचे भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांना घोषित केलं होतं पंतप्रधान पदाचे उमेदवार. संसदीय दल ने यह फैसला किया है कि श्री नरेंद्र मोदी को आगामी लोकसभा चुनाव के लिए प्राइम मिनिस्ट्रियल कैंडिडेट के रूप में प्रोजेक्ट किया जाए. 2014च्या निवडणूक निकालांनी सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टीचा निर्णय किती योग्य होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं. भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 30 वर्षांनंतर अशी वेळ आली जेव्हा एखाद्या पक्षाला बहुमत प्राप्त झालं. याचं कारण होतं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामामुळे निर्माण झालेली मोदी यांची प्रतिमा. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. जीवनातील आव्हान असो किंवा मग राजकारणाची, त्यांच्याशी लढा देणं आणि आपल्या ध्येयावर नजर टिकवून ठेवण्याची सखोल शिकवण देते पंतप्रधान यांचं व्यक्तिमत्व. ज्याचा पाया आहे संघटनेच्या दिवसांपासूनच त्यांनी घेतलेलं राष्ट्रनिष्ठेचं व्रत, ज्यामुळे त्यांना नवा विचार दिला, नवा उत्साह दिला आणि गरीब, शेतकरी, महिला आणि सैनिकांसाठी काम करण्याची अपार ऊर्जा दिली. यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये दिसून येते गरिबांची वेदना, त्यांचे अश्रू पुसण्याची तळमळ आणि राष्ट्राप्रती अगाध प्रेम. जान हथेली पर लेकर के दुश्मनों की छाती पे गोलियां दागने के लिए मां के पैर छू करके जो सीमा पर जाता है, यूनिफॉर्म पहन करके दिन रात ड्यूटी करता है, उसकी आंखें दिन रात दुश्मन को तलाशती रहती है. क्या ये भूखा मर रहा है इसलिए कर रहा है? पेट की खातिर लोग सेना में जाते हैं. अरे वो रोटी खानी है तो पत्थर पे लात मार करके रोटी कमा सकता है, वो तो गोली खाने के लिए जाता है, मां भारती के लिए जाता है. स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन येत आहे. या दरम्यान एक पिढी अशी आली आहे ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या कहाण्या पुस्तकांमध्येच वाचल्या आहेत. परंतु स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात नायक स्वातंत्र्य लढ्याच्या मूल्यांपासून ते दूर आहेत. गांधींचे अनुयायी असलेल्या पंतप्रधानांना कल्पना आहे की जोपर्यंत नव्या पिढीला ती मूल्य, संघर्षाबद्दल सांगितलं जाणार नाही, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाचा जागर करणं अवघड राहील. यामुळेच पंतप्रधानांनी स्वातंत्र्याची कहाणी घेऊन सुरू केला आहे नवा कार्यक्रम आझादी का अमृत महोत्सव. या अंतर्गत देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आजादी का अमृत महोत्सव. विपरीत परिस्थितीमध्ये मोठ्यात मोठी व्यक्ती देखील विचलित होते, परंतु पंतप्रधान वेगळ्याच मातीचे बनलेले आहेत. संपूर्ण जग कोविडच्या महामारीसोबत लढत आहे. महामारीपासून संरक्षण आणि लसीकरणासाठी विकसित देश अजूनही संघर्ष करत आहेत. परंतु भारतानं लसीकरणाचा विक्रम केला आहे. कोरोनाच्या 76 कोटीहून अधिक लसी आतापर्यंत देण्यात आल्या आहेत आणि याचं कारण आहे पंतप्रधानांचं कुशल नेतृत्व. 130 करोड़ से अधिक भारतीयों ने अभी तक की यात्रा आपसी सहयोग
दिन रात मेहनत करके तय की है। आगे भी हमारा रास्ता हमारे श्रम और सहयोग से ही मजबूत होगा। हम वैक्सीन प्राप्त करने की गति भी बढ़ाएंगे और वैक्सीनेशन अभियान को भी और गति देंगे। हमें याद रखना है कि भारत में वैक्सीनेशन की रफ्तार आज भी दुनिया में बहुत तेज है, अनेक विकसित देशों से भी तेज है। हमने जो टेक्नोलॉजी प्लेटफॉर्म बनाया है कोविन, उसकी भी पूरी दुनिया में चर्चा हो रही है। पंतप्रधानांच्या मनामध्ये वसलेली असते गाव, गरीब आणि शेतकऱ्यांची वेदना. ते मानतात की गरिबी दूर केल्याविना देशाला प्रगतीच्या पथावर पुढे नेता येणं शक्य नाही. जनधन योजना सुरू करण्याच्या मागे त्यांचा हाच विचार होता. या अंतर्गत आतापर्यंत 43 कोटीहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत, ज्यामध्ये 230 कोटीहून अधिक रक्कम जमा आहे. जब एक विकासशील देश दुनिया का सबसे बड़ा फाइनेंशियल इंक्लूजन कार्यक्रम सफलतापूर्वक चलाता है, सिर्फ 5 साल में 37 करोड़ से ज्यादा गरीबों के बैंक खाते खोलता है, तो उसके साथ बनी व्यवस्थाएं पूरी दुनिया के गरीबों में एक विश्वास पैदा करती है. मुली आणि महिलांचा शैक्षणिक आणि सामाजिक सहभाग वाढवण्याबाबत पंतप्रधानांचा स्वतःचा एक विचार आहे, ज्याचं प्रतीक आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. 100 कोटी रुपयांच्या निधीपासून हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. अशाच प्रकारे महिलांना घरगुती आघाडीवर दिलासा देण्याची योजना आहे उज्ज्वला. पिढ्यानपिढ्या धूळ आणि धुरामध्ये श्वास कोंडला जाणाऱ्या महिलांचं जीवन सावरण्यासाठी त्यांनी ही योजना लागू केली. ही सामान्य गोष्ट नाही की या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 8 कोटीहून अधिक महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. ही योजना सुरू करतेवेळी पंतप्रधानांनी जे सांगितलं होतं ते आजही प्रासंगिक आहे. जब लकड़ी के चूल्हे से खाना पकाती है तो वैज्ञानिकों का कहना है एक दिवस में उसके शरीर में 400 सिगारेट का धुआं चला जाता है. 400 सिगारेट का. बच्चे घर में होते हैं और इसलिए उनको भी धुएं में ही गुजारा करना पड़ता है. खाना भी खाते हैं तो धुआं ही धुआं होता है, आंख से पानी निकलता है और वो खाना खाता है. मैंने तो ये सारी हाल बचपन में मैं जी चुका हूं. मां लकड़ी का चूल्हा जला करके खाना पकाती थी. कभी कभी तो धुआं इतना होता था कि मां खाना परोस रही हो लेकिन हम मां को देख नहीं पाते थे. ऐसे धुएं में बचपन में खाना खाते थे. और इसलिए मैं उन माताओं की पीड़ा को, उन बच्चों की पीड़ा को भली भांति अनुभव करके आया हूं. पंतप्रधानांची मनापासून इच्छा आहे वर्ष 2022 पर्यंत कोणताही नागरिक असा राहू नये ज्याच्या डोक्यावर छत नसेल. यासाठी पंतप्रधान आवास योजना गतिमान करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरामध्ये लाखो गरिबांना घर उपलब्ध करणं शक्य झालं आहे. पंतप्रधान मोदी यांची मनापासून इच्छा आहे वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांची कमाई दुप्पट झाली पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते स्वतः सर्व आघाडींवर कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान क्रेडिट कार्ड आणि किसान सन्मान निधी योजनेद्वारे मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यात मोठी भूमिका निभावली आहे. लाल बहादुर शास्त्री जी ने जय जवान जय किसान कहा था, उसी मंत्र को आज इतने सालों के बाद किसान के खेत तक, किसान के घर तक, किसान के जेब तक अगर उतारने का काम हो रहा है तो आज के इस पवित्र दिवस पे हो रहा है. आजादी के बाद किसानों से जुड़ी ये सबसे बड़ी योजना उत्तर प्रदेश की पवित्र धरती से मेरे देश के करोड़ों करोड़ों किसान भाइयों बहनों के आशीर्वाद से आरंभ हो रही है. भारत युवकांचा देश आहे. पंतप्रधान मोदी वारंवार याचा उल्लेख करतात. युवकांना कुशल बनवणं, प्रत्येक हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत आहेत. कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया यासारखे कार्यक्रम याचाच भाग आहेत.
लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची पंतप्रधानांची कलाच आहे की जेव्हा ते आवाहन करतात तेव्हा खादीची विक्री गगनाला भिडते. आत्मनिर्भर भारत बनवण्याबद्दल जेव्हा ते बोलतात तेव्हा देशातील उद्योजक देखील उत्साहित होतात. देशाला जोडण्याच्या दिशेनं त्यांचा आता नवा मंत्र आहे. हम सब जुट चुके हैं, लेकिन आज लाल किले की प्राचीर से आह्वान कर रहा हूं, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और अब सबका प्रयास हमारे हर लक्ष्यों की प्राप्ति के लिए बहुत महत्वपूर्ण है. खेळ, खेळाडू, योग आणि फिट इंडिया यांना सर्व लोकांपर्यंत जोडण्याच्या पंतप्रधानांच्या मोहिमेमुळे यावर्षी टोकियो ऑलिम्पिक्स आणि पॅरा ऑलिम्पिक्समध्ये रंग भरले. गांधीजींप्रमाणेच पंतप्रधान मोदी मानतात की विकसित देशासाठी आवश्यक आहे स्वच्छता आणि आरोग्य. पंतप्रधानांच्या मते स्वच्छतेच्या विना विकासाची कल्पना करणं योग्य नाही. याच विचारामुळे त्यांनी स्वतः आपल्या हातांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. मोदी पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वच्छतेला न केवळ राष्ट्रीय अभियान बनवलं तर लाल किल्ल्यावरून शौचालय क्रांतीचं आवाहन देखील केलं. गंगेबाबत त्यांच्या अतूट श्रद्धेचं प्रतीक आहे गंगेच्या स्वच्छतेसाठी समर्पित नमामि गंगे योजना. नमामि गंगे मिशन के तहत बिहार सहित पूरे देश में 180 से अधिक घाटों के निर्माण का काम चल रहा है. इसमें से 130 घाट पूरे भी हो चुके हैं. देश में गंगा किनारे कई जगहों पर आधुनिक सुविधाओं से युक्त रिवर फ्रंट पर भी काम तेजी से चल रहा है. पटना में तो रिवर फ्रंट का प्रोजेक्ट पूरा हो चुका है. मुजफ्फरपुर में भी ऐसा ही रिवर फ्रंट बनाने की परियोजना का शिलान्यास किया गया है. पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचीच कमाल आहे की आज परदेश धोरणाच्या आघाडीवर देशाला यश मिळते आहे. चीनच्या कुटील धोरणाच्या तुलनेत देशाला अमेरिका, जपान, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण आशियाई देशांचं समर्थन मिळणं ही काही सामान्य गोष्ट नाही. मग ती बालाकोटची घटना असो किंवा चीनच्या आघाडीवर तणाव, भक्कम निश्चय आणि राष्ट्रहिताचे निर्णय घेण्याच्या क्षमतेचा पंतप्रधान मोदी यांनी सतत परिचय दिला आहे. अशावेळी हा प्रश्न मनात येणं साहजिक आहे की पंतप्रधानांना सतत काम करत राहण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा कुठून मिळते. खरं तर पंतप्रधान योग साधक आहेत. कदाचित याच कारणामुळं योग पद्धतींना जगभरामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये त्यांनी मोठी भूमिका निभावली आहे. सार्वजनिक जीवनाद्वारे लोकांच्या जीवनामध्ये कसा बदल घडवून आणता येतो याचा अनुभव त्यांनी गुजरातमधून प्राप्त केला आहे. 13 वर्षांपर्यंत मुख्यमंत्री असताना त्यांनी जे कठोर परिश्रम केले, जी दूरदृष्टी दाखवली, त्यामुळं समोर आलं गुजरात मॉडेल, ज्याच्या प्रेमात पडला संपूर्ण देश. पंतप्रधान वयाचं 7वं दशक पूर्ण करत आहेत, परंतु त्यांची विचारसरणी युवकांसारखी आहे. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर ते कौशल्यानं करतात. त्यांच्यासाठी सोशल मीडिया लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचं उत्तम साधन आहे. गांधीजी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी असं पहिलं व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या आवाजानं उत्साहानं उंचावले जातात कोट्यवधी हात, ज्यामुळे लोकांच्या मनात जागी होते देशाच्या सोनेरी भविष्याची आस. आसमां में सर उठाकर घने बादलों को चीरकर रोशनी का संकल्प ले, अभी तो सूरज उगा है. दृढ़ निश्चय के साथ चलकर, दृढ़ निश्चय के साथ चलकर हर मुश्किल को पार कर घोर अंधेरे को मिटाने, घोर अंधेरे को मिटाने अभी तो सूरज उगा है.